श्री स्वामी समर्थ. आजची कथा आहे गप्प राहून जिंकलेला लढा. माधव रोज सकाळी 5:30ला उठायचा. गाव अजून झोपलेलं असायचं, पण त्याची चिंता आधीच जागी झालेली असायची. आई गेल्यापासून घरात शांतता नव्हती आणि वडील असतानाही आधार नव्हता. लोक म्हणायचे, हा काही कामाचा नाही, नुसतं गप्प बसतो, याच्याकडून काही होणार नाही. माधव ऐकायचा, पण उत्तर द्यायचं नाही, कारण त्याला माहीत होतं काही लढाया शब्दांनी नाही तर सहनशक्तीने जिंकायच्या असतात. शाळा लहानपणी सुटली होती. घरात पैसा नव्हता. वडिलांचा दारूचा नाद आणि गावकऱ्यांची बोटं कायम माधवकडेच. माधव सकाळी शेतावर मजुरीला जायचा. संध्याकाळी चहा टपरीवर काम करायचा. रात्री घरी आल्यावर एकच प्रश्न मनात घोळायचा, हे आयुष्य असंच राहणार का? एक दिवस मंदिरात बसलेला असताना त्याच्या कानावर एक वाक्य पडलं, जो सहन करतो तोच योग्य वेळेला उभा राहतो. ते शब्द माधवच्या मनात फुलवत उठले. त्या दिवसापासून त्याने एक निर्णय घेतला. कोणाला सांगितलं नाही, कोणाला दाखवला नाही. तो रोज थोडे पैसे बाजूला ठेवू लागला. कधी जेवण कमी, कधी जुने कपडे, पण बचत सुरूच राहिली. लोक अजूनही हसत होते, टोमणे मारत होते, अपमान करत होते, पण माधव शांत होता. कारण त्याला माहीत होतं, वादळ येण्याआधी समुद्रही शांतच असतो. 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली. एक दिवस अचानक गावात बातमी पसरली, माधव शहरात कामाला गेला आहे, स्वतःचा उद्योग सुरू केला आहे म्हणे. लोकांनी दुर्लक्ष केलं, नेहमीसारखंच. पण 5व्या वर्षी तोच माधव जेव्हा गाडीतून गावात आला तेव्हा लोक थांबले. त्याच्या घरासमोर उभा राहून तो कधी मजुरी मागायचा, आज त्याच घरात तो पाहुणा होता. वडील त्याला पाहून गप्प झाले, डोळ्यात अपराध. माधव काहीच बोलला नाही, ना तक्रार ना गर्व, फक्त एवढंच म्हणाला, मी शांत होतो, कमजोर नव्हतो. त्या दिवशी लोकांना कळलं, शांत माणूस म्हणजे हरलेला नसतो, तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो. आजही माधव मंदिरात जातो, डोकं टेकवतो आणि मनात म्हणतो, देवा, ज्यांनी मला तोडण्याचा प्रयत्न केला त्यांनाच आज माझी उभी राहिलेली कहाणी दिसू दे. यातून आपल्याला एकच समजतं, आयुष्य लगेच न्याय देत नाही, पण योग्य वेळी सगळ्यांच्या डोळ्यात उत्तर ठेवते. जो शांत राहून स्वतःवर काम करतो तोच एक दिवस आवाज न करता इतिहास घडवतो. ही कथा मनाला भिडली असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.